जय मित्रांनो, मी आतिश दीपंकर सातवान यूट्यूब चॅनल वरती आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो। मित्रांनो, काल आपण जातक कर्तेवरती एक सुंदर असा व्हिडिओ केला होता। पुन्हा एक व्हिडिओ जातक कर्तेवरतीच आपण घेऊन आलेलो आहोत। आता इथून आपण वेगवेगळ्या जातकांवरती वेगवेगळे व्हिडिओ करून आपल्याला बुद्धकालीन जातकांची माहिती आपल्या समोर ठेवणार आहोत। मित्रांनो, जातक कथा या स्वरूपाला छोट्या असतात, पण याच्यातून बोध खूप मोठा येतो। भगवान बुद्धाने जातकांची रचना ही लोकांना धम्म समजून सांगण्यासाठी व लोकांना कर्म समजून सांगण्यासाठी व लोकांना जीवन कसं जगावं हे सांगण्यासाठी जातकांची रचना भगवंताने केलेली आहे। बुद्धाच्या शब्दातून निघलेले, वाणीतून निघलेले हे जातक हे सर्व परी श्रेष्ठ मानले जातात आणि सर्व ह्या जातकांतून वेगवेगळा आदर्श व बोध घेऊन जीवन जगण्याचं काम करत असतात। ही जातक कथा आहे सिंह नावाच्या बोधिसत्वाची। जातकामध्ये बोधिसत्व हा एक पात्र असतो आणि ते वेगवेगळ्या रूपामध्ये जन्माला आलेला असतो। एका कथेमध्ये जसा नायक असतो तसा जातक कथेमध्ये नायक हा बोधिसत्व असतो। ह्या जातक कथेमध्ये नायक बोधिसत्व आहे आणि तो सिंहाच्या रूपामध्ये जन्माला आलेला आहे। त्याचं एका जंगलामध्ये मोठं असं राज्य होतं। जंगलामध्ये मोठं राज्य होतं आणि जंगलामध्ये राहणारे सर्व पशु पक्षी त्या सिंहाच्या अंतर्गत यायचे आणि तो बोधिसत्व खुशाल आणि समृद्धीने त्या जंगलावरती राज करत होता। त्या जंगलामध्ये एक गाढव आणि एक हत्ती सुद्धा राहत होता। आता गाढव म्हणल्याने निश्चितच आपण गाढवाला पाहिलं तर आपल्यामध्ये काय येते की गाढव म्हणजे निर्बुद्ध असतो, ज्ञानी असतो, तो निर्बुद्ध असतो, ते हे असतो, अज्ञानी असतो। आणि हत्ती म्हणलं की बलाढ्य मानला जाते, हत्ती बुद्धिमान असतो, हत्ती एक ताकदवान असतो, हत्तीला बलशाली सुद्धा मानले जाते। हत्ती आणि गाढव हे दोघं जण एका ठिकाणी बसलेले असतात। हत्ती आणि गाढवामध्ये संवाद होत असतो। गाढव काय म्हणतो, सूर्याला पाहून गाढव काय म्हणतो, अरे हत्ती, हा चंद्र एवढा लवकर कस का उगवला म्हणतो। हत्ती हसतो आणि गाढवाला म्हणतो, अरे मूर्खा, तो चंद्र नसून तो सूर्य आहे। मग गाढव पुन्हा त्याच्याशी वाद घालतो, तू असं कसं म्हणायलास, तो सूर्य नव, तो चंद्र आहे, मी म्हणायलो ना। मग गाढव आणि हत्तीमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये वाद होतो। हत्ती हे स्वतःला बुद्धिमान समजून घेणारा प्राणी म्हणतो, अरे मूर्ख गाढवा, तो चंद्र नव्हे, तो सूर्य आहे आणि सूर्य हा दिवसा उगत असतो आणि चंद्र हा रात्री उगत असतो। हत्ती सुद्धा त्याला तो चंद्र नाही सूर्य दाखवण्यासाठी खूप असे वेगवेगळे प्रयत्न करून त्याला सूर्य दाखवण्यासाठी हत्ती खूप असे प्रयत्न करतात, खूप असे वेगळे संदर्भ देतात। हत्ती त्याला खूप समजून सांगण्याचा प्रयत्न करते, पण शेवटी गाढवाची जात ही कोणालाच न ऐकणारी असते। आणि मग गाढव काय करतो, आपल्याच एका शब्दावरती ठाम असतो आणि तो सूर्य नव, तो चंद्रच आहे असं म्हणत असतो। आणि हत्ती आपल्या शब्दावरती ठाम असतो की तो सूर्य, तो चंद्र नसून सूर्यच आहे। त्या दोघांचा वाद एकदम विकोपाला जातो आणि दोघं बी जातात की आपण दोघं न्याय निवाडा करण्यासाठी राजाच्या राजदरबारात जाऊ। हत्ती आणि गाढव दोघं जण सिंहापुढे जातात। सिंह म्हणजे बोधिसत्वापुढे जातात। बोधिसत्वापुढे सिंहापुढे जाऊन बसल्यानंतर हत्ती सांगतो की महाराज, तुम्ही सांगा आता की हे जो चमकणारा, हा जो चमकता तारा आहे, हे जो चमकणारा हा प्रकाश देणारा हा जो काय सूर्य आहे, हा सूर्यच आहे ना। बोधिसत्व हत्तीकडे पाहतात आणि म्हणतात, गाढवाचं काय म्हणणं आहे। गाढव म्हणतो की महाराज, मला तुम्हीच सांगा, हा चमकणारा हे जो काय तारा आहे, हे सूर्य नसून हा चंद्र आहे ना। मग गाढवाकडं सिंह पाहतो, स्मित हास्य देतो, हत्तीकडे पाहतो, स्मित हास्य देतो, दोघांचंही म्हणणं ऐकून घेतो। गाढव म्हणत असतो की हा सूर्य नसून हा चंद्र आहे आणि हत्ती म्हणत असतो हा चंद्र नसून हा सूर्य आहे। मग बोधिसत्व असलेला सिंह काय म्हणतो, सैनिकाला बोलून घेतो, या म्हणतो या, आणि ह्या हत्तीला 10 कोडे मारा म्हणतात। हत्तीला 10 कोडे मारा। सर्व दरबार परेशान होते। राजा का आपला मूर्ख आहे काय, राजाला असं कसं कळणं झाले। राजाला स्पष्ट दिसणारा हा सूर्य आणि गाढव त्याला चंद्र म्हणायला, हालाकी गाढवाचं चूक आहे। गाढव सूर्याला चंद्र म्हणून त्या हत्तीला चूक ठरवायला आणि राजा गाढवाचं ऐकायलाय आणि त्या सूर्याला चंद्र म्हणायला आणि हत्तीला कोडे मारायला। हे कुठेतरी सर्वांना चूक वाटते आणि मग हत्तीला कोडे मारल्यानंतर ती हत्ती रडते आणि सिंहाला म्हणते की तुम्ही माझ्यावरती अन्याय का केला। हा दिसायलेला हा सूर्य आहे, ते तुम्हालाही माहित आहे आणि तुम्हाला माहित असताना सुद्धा तुम्ही मला कोडे का मारले। किंवा बोधिसत्व असलेले सिंह हत्तीला समजून सांगतात की अरे हत्ती, तू बलवान आहेस, तू ताकदवान आहेस, तू बुद्धिमान आहेस, तू श्रेष्ठ आहेस, तू सर्व गोष्टीमध्ये निपुण आहेस, परंतु तू या गाढवासोबत हुज्जत का घातलीस, या गाढवासोबत वाद का घातलास। पुऱ्या जंगलाला माहित आहे ना हा गाढव आहे, हा मूर्ख आहे,
आणि मूर्ख माणसाशी तू संवाद करून वाद करून तू तुझी ताकद तू तुझा वेळ तू तुझा अनमोल अशी बुद्धी खर्चलास, यामुळे मी तुला मारलं. गाढवासोबत तू वाद घालून तू तुझी ताकद वाया घातलास. तर ह्या कथेमधून एवढंच सांगायचं आहे की जो काही आपल्या समाजामध्ये, जो काही आपल्या वातावरणामध्ये, जो काही आपल्या सोबत राहणारे जे काही मूर्ख लोक असतात त्यावरती कुठल्याच प्रकारचं लक्ष आपण द्यायचं नसते. ते आपल्याला काय म्हणतात, ते आपल्याला काय बोलतात, ते कोण्या गोष्टीने आपल्याला दुखवतात, ते कोण्या गोष्टीने आपल्याला हिणवतात, ते कोण्या गोष्टीने आपला अपमान करतात व ते कोण्या गोष्टीने आपल्याला हुज्जत घालतात, या सर्व गोष्टीला दुर्लक्षित करायचं असतात. कारण हे सर्व लोक त्या गाढवाच्या कॅटेगरीचे असतात. त्याच्याशी वाद करणं म्हणजे आपला वेळ वाया घालणं आहे. भगवंताने खूप उपदेशामध्ये असं सांगलेलं आहे की म्हणजे निरर्थक जे वाद असतो, निरर्थक जे बोलणं असते, चाडी चुगल्या असते, ज्याच्यामध्ये अर्थ नसतो, अशा गोष्टीपासून माणसाने दूर राहिलं पाहिजे. कारण ह्या सर्व गोष्टी पापामध्ये मोडल्या जातात. हे भगवंताचा उपदेश आहे. आणि गाढव वाशी जे काही हुज्जत घालण्याचं काम हातीनं केले ते सुद्धा एक प्रकारचं मूर्खपणाच होता. कारण एका मूर्खाला मूर्खच मानून आपण त्याला तिथं सोडून द्यायचं असते. समाज मनामध्ये एक असं वातावरण असतं, खूप असे लोक असतात की त्याचं काय असते की मजीच लाल म्हणतात. तेव्हा अशी लोक मजीच लाल म्हणतात ना, तेव्हा त्या लोकांना म्हणायचं असते की तुझी लालच नाही तर तुझा पुरा इंद्रधनुष्य पुरे कलर तुझेच आहेत. अशा लोकांसोबत वादच घालायचा नसते, अशा लोकांसोबत कुठल्याच प्रकारचा संवाद करायचा नसते. आणि आपला जो वेळ आहे ना, ती आपली वेळ आपल्याला वाचवायची असते. म्हणून मित्रांनो, ह्या कथेतून आपण एक बोध घेतला पाहिजे की मूर्खांसोबत कुठल्याच प्रकारच्या हुज्जती नाही घातल्या पाहिजे, मूर्खांची संगतही नाही केली पाहिजे आणि मूर्खांसोबत संवाद करून आपण आपला वेळ वाया नाही घातला पाहिजे. आपला जो सदधर्माचा, आपला जो सत्याचा, आपला जो शांतीचा जो काही मार्ग आहे, आपण त्या मार्गावरती चलून आपलं जे काय ध्येय आहे हे ध्येय आपण साध्य करण्यासाठी आपण आपलं जीवन खर्चित केलं पाहिजे. आपल्या समाजामध्ये हे मूर्ख वृत्तीचे खूप लोक आहेत जे आपल्याला वाईट मार्गावरती नेतात, जे आपल्याला दिशाभूल करत असतात, जो आपल्याला वेगवेगळ्या मार्गावरती नेऊन आपल्याला अधोगतीमध्ये नेत असतात. अशा अधोगतीमध्ये नेणाऱ्या लोकांपासून आपण दूर राहिलं पाहिजे आणि सम्यक संबुद्धाचा जो काही सम्यक मार्ग आहे त्या सम्यक मार्गावरती चलून आपण आपलं जीवन यशस्वी केलं पाहिजे, आपण आपल्या जीवनाला सार्थक केलं पाहिजे. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तो निश्चितच तुम्ही या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आमचा एक संदेश आहे की प्रत्येक तरुणाने व तरुणीने दर रविवारी बुद्ध विहारामध्ये गेलं पाहिजे आणि बुद्ध धर्माच्या प्रचार आणि प्रसारासाठी काम केलं पाहिजे. जय भीम, नमो बुद्धाय, जय भारत.